हॅलो यूट्यूब फॅमिली, राम राम, जय सेवालाल सर्वांना. तर बघा, मी आज बनवणार आहे कापसासारखे असे मऊ लुसलुसीत असे दहीवडे. तर ही डिश स्पेशल माझ्या मुलासाठी बनवली, कारण त्याला दही वडे फार आवडतात. आता ही डिश आहे पंजाबी. तर आता हे पंजाबमध्येच आपण पण खावा ना महाराष्ट्रामध्ये. तर चला, तर ही मी माझ्या मुलासाठी बनवत आहे. तर 1 कप उडदाची डाळ घेतली आणि 1 कप मुगाची डाळ घेतली. आता ह्या डाळी माझ्या घरच्याच आहेत. तर ह्या मी रात्रभर भिजत ठेवलेल्या आहेत. तर ह्या बिगर सोल्याच्याच होत्या, तर त्याच्यामुळे हे रात्रभर भिजवले की सकाळी त्याला असं पाण्यामध्ये थोडंसं चोळलं की त्यांची टपरं वगैरे निघतात आणि चाळणीच्या सहाय्याने ते निघून पण जातात. आता ही मुगाची डाळ पण मी चोळून घेत आहे. तर आता हे दोन्ही माझे स्वच्छ धुवून झाले की मी यांना मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. तर बघा, आता हे चाळणीमध्ये सगळे टप्पर निघतात. तर ही दोन्ही डाळी माझ्या स्वच्छ धुण्यात आल्या. तर आता हे पहिले उडदाची डाळ काढून घेते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा, कारण लाईक आणि कमेंटला पैसे लागत नाहीत. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर चला, आता हे एका बाउलमध्ये पेस्ट काढून घेतली. तर आता हे मुगाची पण पेस्ट करून घेऊ, मुगाच्या डाळीची. तर आता ही त्याची पण पेस्ट झाली, तशी छान पेस्ट करून घ्यायची. आता हे दोन्ही एकत्र घ्यायचं आणि त्याला असे एकाच साईडने असं हलवत जायचं. तर त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकायचं, 2-3 हिरव्या मिरच्या आणि छोटा अद्रकचा तुकडा घ्यायचा, त्याला ठेचून घ्यायचं थोडंसं आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचं. आता हे चांगलं मिक्स केलं तरी पण त्याला कमीत कमी 20 ते 30 मिनटं असं सारखं फेटावं लागते. तोपर्यंत हे पीठ डबल होत नाही आणि एकदम क्रीमसारखं होत नाही, तोपर्यंत त्याला आपल्या त्या हातानं किंवा ह्याच्या फिरवत जायचं. तर आता हे माझं पीठ एकदम क्रीमसारखं झालेलं आहे. ते पाण्यात टाकून बघायचं तर एकदम तरंगायला लागलं, म्हणजे परफेक्ट झालं माझं पीठ. तर चला, आता आपण एका कढईमध्ये गरम तेल ठेवूया आणि एकदम गरम तेल झालं की त्याला थोडं गॅस कमी करू आणि त्याच्यामध्ये वडे कमी गॅसवर वडे तळायचे. तर ते एकदम छान टेस्टी लागतात. तर आता हे बघा, थोडं लालसर कलर आले की ते काढून घ्यायचे. तर असे मी 1-2 नाही तर 3 असे घाणे काढलेत, कारण माझे दहीवडे भरपूर होते. तर आता ह्या गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं ना. आता हे तळलेले वडे थोडे थोडे त्याच्यात टाकायचे. आपल्याला जेवढे खायचे तेवढे त्याच्यात भिजवायचे आणि 15-20 मिनटासाठी ते भिजत ठेवायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा काढायचे. तर तोपर्यंत ते भिजतात, तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवून घेऊ. तर चला, तर त्याच्यासाठी घ्यायची तर आपल्याला 4-5 मिरच्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं पुदिना टाकायचं, कोथिंबीर टाकायची, काळं मीठ आणि आपलं खायचं मीठ 1-1 चमचा दोन्ही टाकून द्यायचं. तर ही बघा, हिरवी चटणी मिक्सरमध्ये फिरून घ्यायची. तर माझ्याजवळ चिंच गुळाची चटणी तर पहिलेच बनवलेली, तर ती आता बनवायची गरज नाही, कारण ती एकदाच बनवून मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. तर आता ती याच्यावर जिऱ्याची पूड टाकायची, थोडीशी भाजलेलं जिरं. आता हे दही माझ्या घरचंच आहे, कारण मी रात्री दूध आणून त्याचं दही फ्रेश घरी बनवलं, कारण दही भल्लीसाठी एकदम फ्रेश दही लागते. तर आता ह्या दह्यामध्ये साखर टाकून ते चांगलं फेटून घ्यायचं. आता ते चांगले फेटून झालं की याच्यामध्ये आपल्याला वडे सोडायचे. आता ते हलक्या हाताने त्या वड्यात पाण्यातून ते पाणी काढून घ्यायचं, म्हणजे हात दाबून पाणी गाळून घ्यायचं आणि ते वडे दहीमध्ये सोडायचं. तर आता हे दहीमध्ये पण त्याला कमीत कमी 10 मिनटं तरी 10 ते 15 मिनटं ठेवायचे. अशा हलक्या हातानं दाबायचं, ते पाणी निघून जाते. तर आता हे बघा, झाले माझे 10 मिनटं दहीमध्ये वडे होते. तर आता आपण ही प्लेटमध्ये सर्व करू. तर माझ्या मुलाला ही डिश फार आवडते. तर तुम्हाला आवडते का कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना पण आवडेल. आता याच्यावर शेव टाका, अशी छान सजावट करा. सजावट काय, ती बिगर सजावटीचीच पण छान लागते. तर चला, खाऊया आपण. आम्ही बनवली, तुम्ही पण बनवा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. बाय.